नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही 60, 70 किंवा मग 80च्या दशकामध्ये असाल आणि तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जात असाल आणि विचार करत असाल की चालणे हा एकमेव व्यायाम आहे जो तुमचं आयुष्य वाढवेल, तर क्षणभर थांबा. आजचा व्हिडिओ तुमचा विचार पूर्णपणे बदलून टाकेल. हो, आपण सर्वांनी ऐकलं आहे की चालणं आरोग्यासाठी चांगलं आहे आणि मी सुरुवातीला असाच सल्ला देत असे. पण जपानमधील प्रतिष्ठित टोकियो विद्यापीठाच्या अलीकडील आणि धक्कादायक अहवालाने माझे मन गोंधळून गेलं. या अभ्यासामध्ये 1000 वृद्धांना 2 गटांमध्ये विभागण्यात आलं. अर्ध्यांना फक्त चालण्यास सांगितलं गेलं, तर उर्वरित अर्ध्यांना घरी राहून फक्त 5 मिनिटं विशिष्ट जपानी व्यायाम करण्यास सांगितलं गेलं. निकाल आश्चर्यकारक होते. चालणे वगळता ज्यांनी फक्त हे 5 व्यायाम केले ते चालणाऱ्यांपेक्षा निरोगी, तंदुरुस्त आणि अधिक चपळ असल्याचं दिसून आलं. त्यांचे स्नायू मजबूत होते, त्यांची हाडे अधिक दाट झाली होती आणि त्यांचं संतुलन सुधारलं होतं. माझ्या रुग्णांपैकी एक 68 वर्षीय निवृत्त प्राध्यापक आहेत, अमर काका. 20 वर्षांपासून दररोज सकाळी 5 वाजता उठत होते आणि उद्यानामध्ये 1 तास चालत होते. पण गेल्या वर्षी त्यांचा तोल गेला आणि ते पडले. त्यांच्या पाठीलाही दुखापत झाली. रुग्णालयामध्ये त्यांनी असं विचारलं की डॉक्टर, मी दररोज चालतो, पण हे असं का झालं असेल? त्यांच्या निराशेने मला हादरून टाकण्यात आलं. मला तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांपैकी कोणीही अशा परिस्थितीमध्ये जावं असं वाटत नाही. तुम्ही आमच्यासाठी फक्त रुग्ण नाही, तर जिवंत अनुभव आणि ज्ञानाचं भांडार आहात. टोकियो विद्यापीठाच्या 2005च्या अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की केवळ चालण्यावर अवलंबून असलेल्या 65% वृद्धांना स्नायू कमकुवतपणा, सार्कोपेनिया आणि हाडांची घनता कमी झाल्याचा अनुभव येतो. जागतिक आरोग्य संघटना 2025 आता इशारा देते की अपुरी ताकद प्रशिक्षणामुळे वृद्धांमध्ये पडणं आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका 35% ते 70% वाढतो. पण काळजी करण्याची गरज नाही. आज मी तुम्हाला 5 जादुई जपानी व्यायाम शिकवणार आहे, जे घरी कोणत्याही यंत्रसामग्रीशिवाय फक्त 15 मिनिटांमध्ये करता येतात. हे व्यायाम जपानी दीर्घायुष्याचं रहस्य आहेत, जे 100 वर्षाच्या वयातही तंदुरुस्त आणि निरोगी राहतात. माझ्या एका रुग्णाने फक्त 10 दिवसांसाठी पहिला व्यायाम केला आणि म्हणाला, डॉक्टर, मला असं वाटतं की माझे पाय पुन्हा तरुण झाले आहेत. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ते व्यायाम काय आहेत. मी या व्हिडिओमध्ये ते रहस्य उलगडेन. जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुमचं रोजचं चालणं देखील तुम्हाला आवश्यक असलेले फायदे देऊ शकणार नाही. व्हिडिओच्या शेवटी मी 2 आयुर्वेदिक खबरदारी देखील शेअर करणार आहे, ज्यामुळे या व्यायामांची प्रभावीतता 10 पट वाढेल. तर तुम्ही चालण्याबद्दलची तुमची जुनी मानसिकता बदलण्यास आणि या 5 व्यायामांसह तुमचं आयुष्य 120 वर्षांपर्यंत वाढवण्यास तयार आहात का? खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा. जर तुम्हाला या जीवन बदलणाऱ्या व्यायामांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया मला कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. पहिला व्यायाम इतका सोपा वाटेल की तुम्ही आजपासूनच सुरुवात कराल. तो चुकवू नका. समस्या फक्त चालणं पुरेसं का नाही? मंडळी, चालणं ही निसंशयपणे एक चांगली सवय आहे. ती हृदय आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. पण वयानुसार आपल्या गरजा बदलतात. 60 किंवा 70 वर्षांच्या वयानंतर आपले स्नायू दरवर्षी 1 ते 2% कमकुवत होऊ लागतात. हाडांची घनता कमी होते आणि संतुलन बिघडू लागतं. एकटं चालल्याने आपल्या स्नायू आणि हाडांवर जो ताण पडतो तो त्यांना मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतो. तुम्हाला आधाराशिवाय चालायचं आहे, नातवंडांना उचलायचं आहे आणि बागेमध्ये रोप लावण्यासाठी खाली वाकायचं आहे. पण स्नायूंचा कमकुवतपणा आणि संतुलनाच्या समस्या तुम्हाला प्रत्येक क्षणी त्रास देतात. तुम्हाला आश्चर्य वाटतं की माझ्या जुन्या मित्रांसह पुन्हा कधी मी तीर्थयात्रेला जाऊ शकेन का? मी माझ्या कुटुंबासह पर्वतीय रिसॉर्टमध्ये सहलीचा आनंद घेऊ शकेन का? तुमची इच्छा आणि भीती आम्हाला पूर्णपणे समजत आहे, कारण आमच्यासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण कुटुंबाला बळकटी देणारा आधारस्तंभ आहात. टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्स 2025च्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की जे वृद्ध प्रौढ फक्त चालण्यासारख्या एरोबिक व्यायामामध्ये सहभागी होतात, त्यांच्या तुलनेमध्ये शक्ती आणि संतुलन व्यायाम करतात, त्यांना पडण्याचा धोका 60% कमी असतो. हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका 45% कमी असतो. आयुर्वेद सांगतं की मजबूत स्नायू, ऊती राखणं आणि मसा धातू ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. हे केवळ योग्य व्यायामाद्वारे शक्य आहे. हजारो वृद्ध लोकांचं जीवन बदलणाऱ्या पहिल्या 2 जपानी व्यायामांबद्दल जाणून घेऊया. हे व्यायाम जपानमधील 100 वर्षांहून अधिक जुन्या
शिनशिन तैसो आणि रायडो तैसो परंपरांमधून घेतले आहेत. ते केवळ शरीराला बळकट करत नाही तर मनाला शांत आणि एकाग्र देखील करतात. पहिला व्यायाम म्हणजे रॉकिंग चेअर स्क्वॅट. मंडळी, हा पहिला व्यायाम तुमचे पाय, कंबर आणि पाठीचे स्नायू एकाच वेळी बळकट करण्यासाठी आहे आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण तुम्ही आधारासाठी खुर्ची वापरता. जपानमध्ये त्याला इसुवारी शिकी म्हणतात. बसण्यास आणि उठण्यास मदत करणाऱ्या मुख्य स्नायूंना लक्ष करणं हे त्याचं ध्येय असतं, जेणेकरून तुम्ही सहजपणे बसू शकाल आणि पडण्याचा धोका कमी करू शकाल. हा व्यायाम गुडघ्यांवर कोणताही ताण न पडता त्यांना मजबूत करतो. हार्वेल 2025मधील एका अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की जे वृद्ध लोक नियमितपणे चेअर स्क्वॅटचा सराव करतात त्यांच्या पायांची ताकद चांगली असते. तिची ताकद 40% वाढली आणि चालण्याचा वेग 30% वाढला. माझ्या रुग्णांपैकी एक 72 वर्षीय श्रीमती ललिताताई आहेत आणि ह्या गृहिणी आहेत. यांना आंघोळ करताना बसणं आणि उठणं खूप कठीण जात होतं. एकदा ती जवळजवळ घसरली आणि पडली. भीतीमुळे तिने आंघोळ करणं देखील कमी केलं. जेव्हा तिने मला याबद्दल सांगितलं तेव्हा मी तिला व्यायाम शिकवला. सुरुवातीला ती घाबरली आणि डॉक्टर, जर मी बसले तर मी पुन्हा उठू शकेन का? पण मी तिला खुर्चीच्या आधाराने हे करायला सांगितलं. तिने हा व्यायाम 2 आठवडे दिवसातून फक्त 10 वेळा केला. तिसऱ्या आठवड्यामध्ये ती माझ्याकडे आली. तिचे डोळे आत्मविश्वासाने चमकत होते. आज कोणत्याही भीतीशिवाय मी आधाराशिवाय बाथरूममध्ये आरामात उठू शकते. हा माझ्यासाठी एक मोठा विजय आहे, ती म्हणत होती. तिचा हा छोटासा विजय माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. ते कसं करावं? तर बघा, भिंतीवर चाके नसलेली मजबूत खुर्ची ठेवायची आहे. खुर्चीच्या समोर उभं राहायचं आहे. तुमचे पाय खांद्याच्या रुंदीपर्यंत पसरवायचे आहे. हळूहळू खुर्चीवर बसल्यासारखं तुमचं कंबर मागे हलवून स्क्वॅटिंगचा सराव करा. संतुलन राखण्यासाठी तुमचे हात पुढे पसरवा. जेव्हा तुमची पाठ खुर्चीला हलकीशी स्पर्श करते तेव्हा हळूहळू परत उभे राहा. तुमच्या पायांवर दाब देण्यावर लक्ष केंद्रित करा. किती वेळा? हे दिवसातून 2दा, सकाळी आणि संध्याकाळी 8 ते 10 वेळा करायचं आहे. प्रत्येक वेळी 5 सेकंद बसा, 3 सेकंद थांबा आणि नंतर 5 सेकंद उभे राहा. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला गुडघेदुखीचा तीव्र वेदना होत असतील तर पूर्णपणे न बसता थोडंसं वाकण्याचा सराव करा. तुमची पाठ सरळ ठेवा, पुढे झुकू नका. फायदे काय आहेत तर हा व्यायाम तुम्हाला बसण्यात आणि उठण्यात स्वातंत्र्य मिळवून देईल. यामुळे तुमचे पाय आणि कंबर इतके मजबूत होतील की तुम्हाला पायऱ्या चढणं सोपं जाईल. त्यामुळे स्क्वॅट्स करायला सुरुवात केली असेल किंवा तुम्हाला ते कठीण वाटत असेल तर दुसरा व्यायाम म्हणजे वॉल पुशअप. मंडळी, हा आणखी एक व्यायाम आहे जो तुमच्या हातातील, छातीतील आणि खांद्यांमधील स्नायूंना बळकटी देतो. जापानी लोक त्याला काबेओचे असं म्हणतात. त्याचा उद्देश जो आहे तो शरीराच्या वरच्या भागाची ताकद राखणं आहे, जेणेकरून तुम्ही सहजपणे पिशव्या उचलू शकाल, भांडी वाहून नेऊ शकाल किंवा एखाद्याला आधार देऊ शकाल. वय वाढत असताना आपले हात कमकुवत होतात, पण या साध्या व्यायामाने तुम्ही त्यांना पुन्हा जिवंत करू शकता. डेली हेल्थ पोस्ट 2025मध्ये झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की वॉल पुशअप करणाऱ्या वृद्ध लोकांच्या पकडशक्तीमध्ये 50% सुधारणा झाली आहे, जी दैनंदिन कामांसाठी आवश्यक आहे. माझ्या रुग्णांपैकी एक 75 वर्षीय हरीश काका आहे. ते एक निवृत्त ग्रंथपाल आहे आणि त्यांचे हात इतके कमकुवत होते की ते त्यांच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग असलेल्या पुस्तकांचा ढिगही उचलू शकत नव्हते. ते म्हणाले की डॉक्टर, माझे हात ऐकत नाही. मी त्यांना हा व्यायाम शिकवला. सुरुवातीला ते हसले आणि त्यांना वाटलं की हा मुलांचा व्यायाम आहे, पण मी त्यांना म्हणाले की परिणाम पहा. त्यांनी 15 दिवस केलं. 16व्या दिवशी ते त्यांच्यासोबत एक जुनं पुस्तक घेऊन आले आणि अभिमानाने म्हणाले, बघा, आज मी ते कोणाच्याही मदतीशिवाय कपाटातून बाहेर काढलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान वर्णन करण्यापलीकडील होतं. ते कसं करायचं? तर एका रिकाम्या भिंतीवरती उभं राहायचं. भिंतीपासून सुमारे 1.5 ते 2 फूट अंतर ठेवायचं आहे. तुमचे हात भिंतीवर ठेवा, खांद्याच्या रुंदीपेक्षा थोडेसे रुंद. तळवे भिंतीवरती दाबून तुमचे पाय जमिनीवर घट्ट ठेवा. आता हळूहळू तुमचा कोपर वाकवा आणि तुमची छाती आणि डोके भिंतीकडे आणा, जणू काही तुम्हाला भिंतीला धक्का देत आहात. तुमचे नाक भिंतीला जवळजवळ स्पर्श करत असताना थांबा. नंतर हळूहळू तुमचे हात सरळ करा आणि सुरुवातीच्या स्थितीमध्ये परत या. तुम्ही हे किती वेळा करावं? तर दिवसातून एकदा हे 10 ते 12 वेळा करा. प्रत्येक वेळी 3 सेकंदांसाठी खाली करा, 2 सेकंदांसाठी धरून ठेवा, नंतर 3 सेकंदांसाठी परत या. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्हाला खांदा किंवा मनगटाला दुखापत झाली असेल तर हा व्यायाम शक्यतो टाळा. तुमची पाठ, मान सरळ रेषेमध्ये ठेवा. फायदे काय होतील? हा व्यायाम तुमचे हात आणि खांदे मजबूत करेल, ज्यामुळे दैनंदिन कामं करणं सोपं होईल.
तुमची छाती उघडून तुमची श्वास घेण्याची क्षमता देखील सुधारेल. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम वाटेल, म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढेल. आधी दिलेल्या कमेंटमध्ये हो लिहा. जर तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये वॉल पुशअप्स समाविष्ट करायचे असतील तर ते समाविष्ट करायचे की नाही याचा विचार करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठी योग्य नाही तर तिसरा व्यायाम विचारात घ्या. टाचांवरून टाच टो स्विंग मंडळी, हा तिसरा व्यायाम नाटकीयरित्या तुमचं संतुलन सुधारतो आणि तुमच्या पायांच्या नसांमध्ये रक्तपरिसंचरण वाढवतो. जपानमध्ये याला काकाटोसाकी युरी म्हणतात. हा व्यायाम इतका सोपा आहे की तुम्ही TV पाहतानाही तो करू शकता. त्याचं ध्येय पाय आणि घोट्यांमधील लहान स्नायूंना बळकटी देणं आहे, जे संतुलनासाठी महत्त्वाचं आहे. कमकुवत घोटे हे वृद्धांमध्ये पडण्याचं एक प्रमुख कारण आहे आणि हा व्यायाम त्यावर थेट लक्ष केंद्रित करतो. आयुर्वेदिक ग्रंथानुसार टाचा आणि बोटांमधील हा दोलन पायांपासून वातदोष काढून टाकून शरीराची स्थिरता वाढवून संतुलित करतो. माझे एक रुग्ण आहेत, 80 वर्षीय सावित्रीताई. चालताना अनेकदा अडखळत असे. तिची भीती इतकी तीव्र होती की तिला अंथरुणातून उठण्यासाठी आणि बाथरूममध्ये जाण्यासाठी देखील कोणाची तरी मदत घ्यावी लागत असे. तिला मुलगा म्हणाला, आई नेहमीच घाबरते, जणू कोणीतरी हल्ला करणार आहे. जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिला हा व्यायाम शिकवला. सुरुवातीला ती हसली, डॉक्टर एवढंच असंच करायचं का? पण मी तिला सांगितलं की नियमितपणा जो आहे तो चमत्कार करतो. तिने हे 10 दिवस दिवसातून 3 वेळा केलं. 11व्या दिवशी तिने फोन केला आणि म्हणाली, आज मी माझ्या खोलीपासून बैठकीच्या खोलीपर्यंतचा प्रवास कोणत्याही मदतीशिवाय लवकर पूर्ण केला आहे. त्यांचे पाय पूर्वीसारखे जमिनीवर स्थिर आहे. त्यांच्या आवाजातील आराम आणि आनंद हाच अंतिम पुरस्कार होता. हे कसं करायचं तर एका मजबूत खुर्चीच्या मागे उभं राहायचं आहे आणि खुर्चीचा मागचा भाग हातांनी धरायचा आहे. संतुलन राखण्यासाठी तुमचे पाय खांद्याच्या रुंदी इतके वेगळे ठेवा. आता हळूहळू तुमचे शरीराचं वजन तुमच्या टाचांवरती हलवा. तुमचे पाय जमिनीवरून उचला, शक्य तितके उंच उचला. ही स्थिती 3 सेकंद धरा. नंतर हळूहळू तुमचे वजन तुमच्या पायांच्या बोटांवरती हलवा. तुमच्या टाचा वर उचला. तुमचे संपूर्ण शरीर तुमच्या पायांच्या बोटांवर विश्रांती घेईल. 3 सेकंद धरा. नंतर सुरुवातीच्या स्थितीमध्ये परत या. ही एक पुनरावृत्ती आहे. किती वेळा? दिवसातून 2दा, सकाळी आणि संध्याकाळी. 15 ते 20 पुनरावृत्ती करा. हळूहळू करा, घाई करू नका, खबरदारी घ्या. जर तुम्हाला संतुलन राखण्यास भीती वाटत असेल तर दोन्ही हातांनी खुर्ची घट्ट धरा. जर तुमचे पाय खूप क्रॅम्प्स करत असतील तर पुनरावृत्तीची संख्या कमी करा. फायदे काय होतात? या व्यायामामुळे तुमचे संतुलन नाटकीयरित्या सुधारतं, पडण्याची भीती दूर होते, तुमच्या पायांना आणि घोट्यांना रक्तप्रवाह वाढवून सूज आणि वेदना देखील कमी होतात. हे तुमच्या चालण्याला बळकटी देईल आणि स्थिर करेल. जर तुम्ही हील द रॉक व्यायाम तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवण्यास तयार असाल किंवा तुम्हाला ते खूप सोपं वाटत असेल तर खाली हो किंवा नाही असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चौथा व्यायाम जो आहे तो आहे बसलेला वळण. मंडळी, चौथा व्यायाम म्हणजे बसलेला वळण, जो तुमच्या पाठीची लवचिकता वाढवतो आणि तुमच्या पोटाच्या स्नायूंना बळकटी देतो. जापानी लोक त्याला सुवारी नेजी म्हणतात. वयानुसार आपले मणके कडक होऊ लागतात, ज्यामुळे पाठदुखी आणि झिजणं सुरू होतं. हा सोपा वळणाचा व्यायाम मणक्याला लवचिकता ठेवतो आणि पचन अवयवांना उत्तेजित करतो. हार्ट हेल्थ 2025च्या अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की नियमितपणे वळणाचे व्यायाम करणाऱ्या वृद्धांना पाठदुखीमध्ये 60% घट होते आणि त्यांच्या पचन क्षमतेमध्ये 40% सुधारणा होते. माझे एक रुग्ण आहेत, 77 वर्षीय राजू काका. ते निवृत्त लेखिका आहेत आणि त्यांच्या कडक पाठिंब्यामुळे ते योग्यरित्या वाकू आणि वळू शकत नव्हते. गाडीमध्ये मागे वळून पाहणं हा एक प्रश्नच नव्हता. ते म्हणाले, डॉक्टर, माझी पाठ लोखंडी खांबासारखी कडक आहे. मी त्यांना हा व्यायाम शिकवला. सुरुवातीला त्यांना वाटलं की तो अजिबातच वाकू शकत नाही, पण मी त्यांना शक्य तितकं ते करायला सांगितलं. त्यांनी ते 12 दिवस केलं. 13व्या दिवशी ते त्यांच्या पत्नीसोबत माझ्याकडे आले आणि म्हणाले, काल मी बाजारात गेलो आणि गाडीत सहज वाकलो आणि मागच्या सीटवरून सामान घेतलं. माझी पत्नी आश्चर्यचकित झाली. त्यांच्या पत्नीने डोके हलवून चेहऱ्यावर हास्य दाखवून त्यांच्या विधानाची पुष्टी केली. हे कसं करायचं? सरळ खुर्चीवर बसा. तुमचे पाय जमिनीवरती सपाट ठेवा. तुमची पाठ सरळ ठेवा. दोन्ही हात तुमच्या छातीसमोर एकत्र करा. तळवे प्रार्थनेच्या स्थितीमध्ये जोडले. आता हळूहळू तुमचं धड उजवीकडे वाकवा. जितकं तुम्ही आरामात वाकू शकता. तुमचं
डोके उजवीकडे वळवा. ही स्थिती 5 सेकंद करा. 5 सेकंद धरा, दीर्घ श्वास घ्या, नंतर हळूहळू मध्यभागी परत या. आता त्याच पद्धतीने डावीकडे वाकून 5 सेकंद धरा. ही एक पुनरावृत्ती आहे. किती वेळा? दिवसातून एकदा प्रत्येक दिशेने 8 ते 10 वेळा वाकणं. सावधगिरी काय बाळगायची आहे? जर तुम्हाला पाठदुखी किंवा स्लीप डिस्कचा त्रास असेल तर हा व्यायाम टाळायचा आहे. अचानक वळू नका, ते खूप हळू आणि काळजीपूर्वक करा. तुमचा श्वास रोखू नका. फायदे काय आहेत? हा व्यायाम तुमची पाठ लवचिक बनवेल, ज्यामुळे तुम्हाला सहजपणे वाकणं आणि वळणं शक्य होईल. हे तुमच्या पोटाच्या स्नायूंना टोन करेल आणि बद्धकौष्ठतेपासून मुक्त करेल. हे तुमचे आसन सुधारेल आणि तुम्हाला उंच आणि सरळ उभं राहण्यास मदत करेल. जर तुम्हाला तुमच्या पाठीला पुन्हा जिवंत करण्यासाठी बसून वळणे वापरून पाहायचं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठी योग्य नाही, तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता 5वा व्यायाम जो आहे तो आहे नेक, नकल आणि वर्तुळ, मानेची हालचाल आणि फिरणं. 5वा आणि शेवटचा व्यायाम मानेचा कडकपणा कमी करतो आणि मेंदूला रक्तप्रवाह वाढवतो. जपानी लोक त्याला कुबीफुरी म्हणतात. मानेचा कडकपणा डोकेदुखी, चक्कर येणं आणि अंधुक दृष्टी निर्माण करू शकतो. हा सौम्य व्यायाम मानेचे स्नायूंना आराम देतो, ताण कमी करतो आणि मनाला ताजंतवानं करतो. एम्स 2025च्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे वृद्ध लोक नियमितपणे मानेचे व्यायाम करतात त्यांना चक्कर येणं आणि डोकेदुखीमध्ये 70% घट झाली आहे आणि स्मरणशक्तीच्या समस्या देखील कमी झाल्या आहेत. माझ्या रुग्णांपैकी एक 64 वर्षीय श्रीमती इंदिराताई आहे. त्या संगीत शिक्षिका होत्या. मानेच्या कडकपणामुळे त्यांना त्यांचं आवडतं वाद्य गिटार व्यवस्थित धरू शकत नव्हत्या किंवा बराच वेळ त्या बसू शकत नव्हत्या. त्या म्हणाल्या, माझ्या मानेला कोणीतरी लोखंडी रॉड घातल्यासारखं वाटत होतं. त्यांना एक व्यायाम शिकवला. ती दिवसातून 3 वेळा फक्त 5 मिनिटे करत असते. 1 आठवड्यानंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, डॉक्टर, काल मी 20 मिनिटे गिटार वाजवली आणि माझ्या मानेला कोणताही कडकपणा जाणवला नाही. मला आश्चर्य वाटलं की मी पुन्हा कधीही माझं संगीत वाजवू शकणार नाही असं मला वाटत होतं, असं त्या सांगत होत्या. तिच्या भावनांनी मनाला स्पर्श केला. ते कसं करावं? खुर्चीवर सरळ बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे. तुमची पाठ सरळ ठेवायची आहे. आता हळूहळू तुमची हनुवटी तुमच्या छातीकडे खाली करा. तुमचे डोके खाली करा आणि 2 सेकंद थांबा. नंतर हळूहळू तुमचं डोकं मागे हलवा. आकाशाकडे पहा. 3 सेकंद थांबा. पुन्हा सरळ स्थितीत या. आता हळूहळू तुमचं डोकं उजव्या खांद्याकडे झुकवा. तुमचा कान तुमच्या खांद्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. तुमचा खांदा उचलू नका. 3 सेकंद थांबा. नंतर ते डावीकडे झुका. 3 सेकंद थांबा. शेवटी हळूहळू तुमचे डोळे उजवीकडे वळवा. मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करा. 3 सेकंद थांबा. नंतर ते डावीकडे वळवा. 3 सेकंद थांबा. हा एक पूर्ण संच आहे. तुम्ही ते किती वेळा करावं? दिवसातून 2दा पूर्ण संच पूर्ण करायचा आहे. 3 ते 4 वेळा ही पुनरावृत्ती करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.